नमस्कार. आज आपण खूप महत्त्वाच्या अशा ग्रामर भागाला सुरुवात करणार आहोत, की जे ग्रामर सर्व विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचं आहे. जे मुलं शालेय शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी, जे कॉम्पिटिटिव्ह करत आहेत त्यांच्यासाठी आणि इव्हन म्हणजे आमच्या शिक्षक मित्रांसाठी पण आणि पालकांना पण आपल्या मुलांना घरी ग्रामरसाठी हेल्प करायची असेल तर त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाचा ग्रामर पार्ट आपण आज सुरू करणार आहे. आज आपण शिकणार आहे इंटरचेंज ऑफ सेंटेन्सेस, म्हणजे वाक्य एका वाक्यातून दुसऱ्या वाक्यामध्ये कसं जायचं. तर आपण आज सुरुवात करणार आहे. पहिला वाक्याचा प्रकार अफर्मेटिव्ह इंटू निगेटिव्ह, म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स करण्याचे जे 7-8 प्रकार आहेत त्याच्यापासून आपण आज सुरुवात करणार आहे. त्याच्यामधला सर्वात पहिला प्रकार आपण आज शिकणार आहोत, हाऊ टू इंटरचेंज अफर्मेटिव्ह इंटू निगेटिव्ह. अफर्मेटिव्ह इंटू निगेटिव्हमध्ये करताना सर्वात पहिला प्रकार आहे बाय यूजिंग सो दॅट नॉट. वाक्यामध्ये सो दॅट नॉट वापरून आपण वाक्य निगेटिव्ह करू शकतो. ज्यावेळेस आपण एखाद्या वाक्यामध्ये सो दॅट नॉट वापरतो त्यावेळेस ते वाक्य कॉम्प्लेक्स पण होतं, हे पण आपण लक्षात ठेवायचं असतं. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण वाक्यामध्ये सो दॅट नॉट वापरतो त्यावेळेस त्या वाक्यामधलं जे ॲडवर्ब आहे टू हे आपण रिमूव्ह करत असतो. म्हणून मी मुद्दामून लिहिलं बाय युजिंग सो दॅट नॉट किंवा रिमूव्हिंग टू. म्हणजे अफर्मेटिव्ह निगेटिव्हचा पहिला प्रकार आपण आज शिकणार आहोत. याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स मी लिहिलेले आहेत आणि काही रूल्स पण मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की जी खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही तयारी करायची किंवा समजून घ्यायचं. लुक ॲट द फर्स्ट सेंटेन्स. आय एम टू फॅट टू स्टँड अप. मी इतका फॅट होतो की मी उभा राहू शकत नव्हतो. मग एक्झाममध्ये समजा असं वाक्य आलं आणि सांगितलं की बाबा हे वाक्य निगेटिव्ह करा आणि मग हे वाक्य ज्यावेळेस टू हे ॲडवर्ब येतं आणि परत टू हे इन्फिनिटिव्ह येतं ते वाक्य आपल्याला सो दॅट नॉट वापरून निगेटिव्ह करता येतं आणि ह्याच मार्गाने ते वाक्य निगेटिव्ह करायचं आहे. मग कसं बघा, आय होता इकडे पण आय घेतला, टू बीचं रूप आहे एम म्हणून मी एम घेतला. त्याच्यानंतर टू हे ॲडवर्ब काढलं मी आणि त्याच्या जागेवर टाकला सो. हा सर्वात पहिला बदल आपण लक्षात घ्यायचा. आलं लक्षात. त्याच्यानंतर इथं फॅट, ते फॅट मी घेतलं इथं बघा, आय एम सो फॅट. त्याच्यानंतर दोघं वाक्य कनेक्ट करण्यासाठी मी टाकला दॅट. आलं लक्षात. आणि लगेच मी घेतलं आय, म्हणजे हाच जो सब्जेक्ट आहे तो रिपीट करायचा असतो. लक्षात ठेवा, पुढं पण जो वाक्याचा सब्जेक्ट असेल तो रिपीट करायचा. आलं लक्षात. मग आय मी घेतला. त्याच्यानंतर इथं टू बीचं रूप जे आहेत प्रेझेंट टेन्समध्ये टू बीचे रूप आहेत ॲम इज आर. जर वाक्यामध्ये ॲम इज आर हे प्रेझेंट टेन्स रूप आली तर दुसऱ्या वाक्यामध्ये आपण कॅन नॉट वापरू शकतो. शॉर्ट फॉर्म वापरायचा झाला तर कांट वापरू शकतो. काही जणांना डज नॉट वापरायचं असेल तर वापरू शकतात. डझंट वापरायचं असलं ते पण वापरू शकतात. आलं लक्षात. अनेक वचन आलं तर डू नॉट वापरू शकतो किंवा डोंट पण वापरता येतं. आणि कुड केव्हा वापरायचा ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. आलं लक्षात. ओके. म्हणजेच काय झालं, जर टू बीचं प्रेझेंट टेन्सचे फॉर्म आले तर या ठिकाणी कॅन नॉट घ्यायचा. ही पण गोष्ट लक्षात ठेवा की जी इथं मी लिहिलेली आहे. जर एखाद्याला वाटलं की बाबा मला कॅन नॉट नाही घ्यायचा आहे तर तो वाक्याच्या कर्त्याप्रमाणे डू नॉट किंवा डज नॉट घेऊ शकतो, की जे आपण टेन्समध्ये शिकलेलो आहोत ती गोष्ट लक्षात ठेवायची. मग वाक्य झालं आय एम सो फॅट दॅट आय कॅन नॉट स्टँड अप. मी इतका फॅट होतो की मी उभा राहू शकत नव्हतो. अजून एक गोष्ट सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवा, जेव्हा इंग्रजीमध्ये तुम्ही एखादी ग्रॅमॅटिकल गोष्ट करतात किंवा सोडवतात त्यावेळेस वाक्याचा मिनिंग चेंज व्हायला नको. जर तुम्ही या वाक्याचा अर्थ बदलून गेला तर समजून घ्यायचं तुमचं आन्सर 100% रॉंग असणार. आता याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो बघा. आय एम टू फॅट टू स्टँड अप. मी इतका फॅट होतो की मी उभा राहू शकत नव्हतो. आता ह्या वाक्याचा अर्थ बघू. आय एम सो फॅट दॅट. मी इतका फॅट होतो आय कॅन नॉट स्टँड अप. मी उभा राहू शकत नव्हतो. म्हणजे याचा अर्थ असा झाला की वाक्याचा मिनिंग चेंज झाला नाही. म्हणजे ही कन्सेप्ट किंवा अफर्मेटिव्ह निगेटिव्ह करताना विदाऊट चेंजिंग द मिनिंग आपल्याला करायचं असतो. ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा. लुक ॲट द सेकंड सेंटेन्स. ही इज टू वीक टू वॉक. तो इतका वीक होता की चालू शकत नव्हता. लुक ॲट द सब्जेक्ट. वाक्याचा सब्जेक्ट ही आहे. मग वाक्याचा सब्जेक्ट जर ही आला तर त्यावेळेस आणि त्याच्यानंतर इज आला तर आपल्याला वापरायचं कॅन नॉट किंवा डज नॉट आपण वापरू शकतो. एक्झाम्पल बघा, ही जसं तसं आहे, इज घेतला, टू गेला, सो आला, वीक जसं तसं आहे. दोघं वाक्य मी दॅटने जोडली. आलं लक्षात. दॅट. त्याच्यानंतर मी परत तो सब्जेक्ट रिपीट केला आणि इथं कॅन नॉट घेतला कारण टू बीचा फॉर्म आहे इज. आलं लक्षात. आणि लगेच पुढे लिहिलं वॉक.
हा दुसरा इन्फिनेटिव्ह जो जोडणारा टू होता तो पण मी काढला. म्हणजे वाक्याचा अर्थ जर तुम्ही बघितला की तो इतका वीक होता की तो चालू शकत नव्हता. सेम मिनिंग इज हियर, ही इज सो वीक, तो इतका वीक होता दॅट ही कॅन नॉट वॉक, की तो चालू शकत नव्हता. म्हणजे विदाउट चेंजिंग द मिनिंग आपण ते वाक्य निगेटिव्ह केलं. नेक्स्ट सेंटेन्स आणि एक क्वेश्चन आहे बघा. दे आर टू प्रिपेअर टू लूज अ मॅच. ते इतके प्रिपेअर होते की ते मॅच हारूच शकत नव्हते. आणि क्वेश्चन जर करते आले म्हणजे दे आला, वी आला, यू आला किंवा अजून एखादं नाऊन आलं तर त्यावेळेस आपण त्या पद्धतीने ते बदल करायचे. आलं लक्षात. आणि इथं आर आहे, टू बी चे रूप आले तर अर्थातच आपण कॅन नॉट घेतो. हा पण नियम लक्षात घ्या. बघा मग दे आर सो प्रिपेअर, ते इतके प्रिपेअर होते दॅट दे कॅन नॉट लूज अ मॅच, की ते मॅच हारूच शकत नव्हते. म्हणजे विदाऊट चेंजिंग अ मिनिंग आपण ते वाक्य निगेटिव्ह केलं. आलं लक्षात. त्याच्यानंतर पीपल वेअर टू हंग्री टू वेट. आता या ठिकाणी टू बीचा फॉर्म वेअर आला. मग टू बीचा फॉर्म जर वॉज आणि वेअर आला तर आपण कुड नॉट, कुडंट, त्याच्यानंतर डू नॉट, विल नॉट, शॉल नॉट पण वापरता येतो. नो प्रॉब्लेम, दॅट इज ऑल्सो करेक्ट. पण जनरली याच पद्धतीने आपण कॅन नॉट किंवा कुड नॉटच वापरतो. मग सध्या तरी मी तेच लिहितोय. आलं लक्षात. फक्त टू बीचे फॉर्म्स लक्षात ठेवा. ते प्रेझेंट टेन्स फॉर्म आहेत, पास्ट टेन्स आहेत का फ्युचर टेन्स, त्या पद्धतीने पुढे बदल करावा लागतात. बघा मग पीपल वेट टू हंग्री टू वेट. लोक इतके भुकेले होते की ते वेट करू शकत नव्हते. याचं सो दॅट नॉट वापरून पीपल वेअर सो हंग्री दॅट दे कुड नॉट वेट. किंवा काही जणांना कुड नॉट लिहायचं असेल तर कुड आणि नॉट असं पण लिहू शकतो, कुडंट पण लिहू शकतो. दॅट इज ऑल्सो करेक्ट. ओके. त्याच्यानंतर बघा परत आय नंतर वॉज घेतला म्हणजे टू बीचा फॉर्म बदलला. वॉज आला, पास्ट टेन्स आला, म्हणून इकडे कुड नॉट आले. हे बदल तुम्ही स्पेशली लक्षात ठेवा. टू बीचे फॉर्म बदलले म्हणून वरती टू बीचे फॉर्म प्रेझेंट टेन्स होते म्हणून मी कॅन नॉट वापरलं. टू बीचे फॉर्म वॉज वेअर आला म्हणून मी लगेच कुड नॉट वापरले. किंवा मी डिड नॉट पण वापरू शकतो, नो प्रॉब्लेम. आलं लक्षात. इथं लिहिलं आहे बघा. वॉज वेअर आला तर कुड नॉट, कुडंट, विल नॉट, ओंट, डू नॉट, डू नॉट नाही पाहिजे. इथं डिड नॉट पाहिजे. आलं लक्षात. कारण पास्ट टेन्स आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. ओके. डिड नॉट पण तुम्ही वापरू शकतात वाक्य करेक्टली. मग वाक्य आहे आय वॉज टू बिझी टू सेंड अन ईमेल. मी इतका बिझी होतो की ईमेल मी पाठवू शकलो नाही. याचं निगेटिव्ह झालं. आय वॉज सो बिझी दॅट आय कुड नॉट सेंड अन ईमेल. कुड नॉट का आला तर टू बीचा फॉर्म पास्ट टेन्स होता. पुढचं वाक्य बघा. मुलीचं नाव घेतलं मी मुद्दामून. हिना वॉज टू लेझी टू वेकअप अर्ली मॉर्निंग. हिना इतकी लेझी होती की ती अर्ली मॉर्निंग कधीच वेकअप करायची नाही. हिना वॉज सो लेझी दॅट शी कुड नॉट वेक अप अर्ली मॉर्निंग. कुड नॉट का आला तर टू बीचा फॉर्म वॉज होता म्हणून. ओके. आणि पुढे मी नियम क्लिअर केला. ॲम इज आर आला तर कॅन नॉट किंवा कांट किंवा डज नॉट, डोंट या पद्धतीने वाक्याच्या कर्त्यानुसार तुम्ही वापरू शकतात. त्याच्यानंतर वॉज वेअर आला तर कुड नॉट तुम्हाला वापरता येईल, कुडंट वापरता येईल, विल शॉल पण आपण वापरू शकतो, ओंट वापरू शकतो, डिड नॉट वापरू शकतो. दॅट इज ऑल्सो करेक्ट. आता अफर्मेटिव्ह निगेटिव्ह युजिंग सो दॅट नॉट ह्याचे अजून काही नियम आहेत ते पण आपण क्लिअर करून घेऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर एक पुढचा नियम आहे की ज्यावेळेस आपण टू रिमूव्ह करून किंवा सो दॅट नॉट वापरून वाक्य निगेटिव्ह करतो तर काही वेळेस दुसरं जे इन्फिनेटिव्ह असतो तो येत नाही. तर मग कसं वाक्य येतं बघा. इफ द सेंटेन्स हॅव्हिंग द इनॲनिमेट सब्जेक्ट. ज्यावेळेस एखादा सब्जेक्ट जो असतो वाक्याचा तो इनॲनिमेट असतो म्हणजे सजीव नसतो त्यावेळेस जर त्याच्या इन्फिनेटिव्ह न वापरता तिथं फॉर मी आलं किंवा फॉर हिम आलं, फॉर अस आलं, फॉर देम आलं, फॉर देम आलं तर दे वापरायचा, फॉर हर आलं तर सी वापरायचा, फॉर मी आलं तर आय वापरायचा, फॉर हिम आलं तर ही वापरायचा, फॉर अस आलं तर वी वापरायचा. तर म्हणजे असं बदल आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतात. म्हणजे हे चॅलेंजिंग एक्झाम्पल असतं. मग कॉम्पिटेटिव्हमध्ये जर आलं तर मग आपल्याला तो पण मार्ग माहीत पाहिजे की बाबा असं वाक्य आलं तर काय करायचं. एक्झाम्पल्स आपण बघूया. बघा हे द पॅसेज इज सो हार्ड फॉर मी. पॅसेज इतका हार्ड होता माझ्यासाठी फॉर मी टू रीड प्रॉपरली, की जो मी प्रॉपरली वापरू शकत नव्हतो. म्हणजे हे वाक्य जे आहे याचा सब्जेक्ट जो आहे हा इनॲनिमेट आहे म्हणजे सजीव नाही आहे. आलं का लक्षात. हा निर्जीव आहे. मग ज्यावेळेस असं वाक्य येतं मग त्यावेळेस आपल्याला एकच मार्गाने शिकवलेलं असतं की असं आलं तर असं करायचं. मग या ठिकाणी बघा दुसरं इन्फिनेटिव्ह न वापरता इथं फॉर मी वापरलेलं आहे. आणि मग मी लिहिलं की फॉर हिम आलं तर त्याचा बदल ही करायचा. मग कसा तो बदल होतो ते पण आपण समजून घेऊ.
हे चॅलेंजिंग वाक्य आहे. हा नियम आपल्याला समजणं फार महत्त्वाचं आहे बघा. मग याचं निगेटिव्ह कसं होतं, हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स झालं तर निगेटिव्ह याचं कसं बदल होतं बघा. तर पॅसेज जसंच तसं घेतला. टू बीचा फॉर्म इज आहे, मी तुम्हाला सांगितलं इज आला तर कॅन नॉट घ्यायचा. मग द पॅसेज इज सो हार्ड, त्याच्यानंतर दॅट मी टाकला. त्याच्यानंतर ही कुठून आला, तर ही इथून आला, कारण या ठिकाणी फॉर एम आहे. आलं लक्षात. म्हणून मी इथं लिहिलं दॅट ही कॅन नॉट कुठून आला, तर इथं टू बीचा फॉर्म इज आहे म्हणून कॅन नॉट रीड प्रॉपरली झालं वाक्य निगेटिव्ह. म्हणजे असं झालं की एखादं वाक्य अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करायला आलं आणि त्याच्यामध्ये जर टू असला पण सेकंड इन्फिनेटिव्ह असेल, त्याच्याऐवजी वेगवेगळी रूपं असली विभक्तीची, तर त्यावेळेस असे बदल आपल्याला करायचे असतात. अजून एक एक्झाम्पल आपण बघूया बघा. अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, द रोड वॉज टू डिफिकल्ट फॉर मी टू वॉक फर्दर. रस्ता इतका खराब होता की मी पुढं चालू शकत नव्हतो. मग या ठिकाणी फॉर मी आलं बघा, टू आलेला नाही तर इथं फॉर मी आला. तर मी इथं लिहिलेलं आहे की जर फॉर मी आला तर बदल आय करायचा. मग निगेटिव्ह कसं होतं ते बघा. आणि रोड जो आहे तो इनॲनिमेट आहे, निर्जीव सब्जेक्ट आहे. आलं लक्षात. मग याचं निगेटिव्ह होताना द रोड वॉज सो डिफिकल्ट दॅट टाकला. त्याच्यानंतर आय कुड नॉट का, तर टू बीचा फॉर्म वॉज आला म्हणून. तिथं कॅन नॉट का, तर टू बीचा फॉर्म इज होता म्हणून. मग इथं मी लिहिलं आय कुड नॉट वॉक फर्दर. म्हणजे अजून एक प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो की बाबा आयच का आला, तर आय याच्यासाठी आला की इथं फॉर मी होता म्हणून. आलं लक्षात. म्हणजे हा बदल पण आपला लक्षात यायला पाहिजे. पुढचं एक उदाहरण मी अजून लिहिलं. अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, द नाईट इनॲनिमेट आहे. द नाईट इज टू डार्क फॉर देम टू सी एनिथिंग फर्दर. रात्र इतकी काळोखाची होती की त्यांना पुढं काही दिसत नव्हतं. मग नाईट इनॲनिमेट आहे म्हणून नाईट जशीच तशी लिहिली. इथं इज आहे बघा. द नाईट इज सो डार्क दॅट. मग इथं फॉर देम होतं, तर फॉर देमचा बदल मी सांगितलं की दे करायचं, म्हणून फॉर देमच्या जागेवर आपण घेतला दॅट दे कॅन नॉट सी एनिथिंग. कॅन नॉट का आला, तर टू बीचा फॉर्म इज आहे. म्हणजे ॲम इज आर आणि वॉज वेअर याच्यावर नीट लक्ष ठेवायचं. आणि आजपासून असंही वाक्य आलं तर त्याचं निगेटिव्ह तुम्हाला करता यायला पाहिजे. अजून याचे काही नियम आहेत ते पण आपण क्लिअर करून घेऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर अफर्मेटिव्ह निगेटिव्ह करताना जर वाक्यामध्ये टू आला तर अजून 2 नियम आपण शिकून घेऊ. इन सम सेंटेन्सेस, काही असे सेंटेन्स असतात, द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ फॉर प्लस नाऊन, त्याच्यामध्ये दुसऱ्या इन्फिनिटिव्हच्या ऐवजी फॉर प्लस नाऊन आलं इन द प्लेस ऑफ इन्फिनिटिव्ह, तर ते वाक्य कशा पद्धतीने निगेटिव्ह करायचं ते आपण शिकून घेऊ. म्हणजे हा नियम कसा आहे ते आपण क्लिअर करून घेऊ. बघा हे वाक्य, हिज सारो इज टू डीप फॉर टीयर्स. आता या ठिकाणी काय झालं की दुसऱ्या वाक्यामध्ये टू न येता फॉर टीयर्स आलं, म्हणजे फॉर प्लस नाऊन टीयर्स आलं. म्हणून मी इथं लिहिलं की ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे इन्फिनिटिव्ह जागा ही फॉर आणि नाऊनने घेतली, तर त्यावेळेस कशा पद्धतीने ते वाक्य निगेटिव्ह करायचं हे आपल्याला शिकायचं आहे. चॅलेंजिंग क्वेश्चन्स आहे, पण तुम्हाला तो माहीत पाहिजे. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्हची जागा जर एक फॉर आणि त्याच्यानंतर नाऊन आलं, मग जसं काही इथं फॉर आहे आणि टीयर्स हे नाऊन आहे, तर ते वाक्य अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह कसं करायचं हे पण आपण समजून घेऊ. बघा अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, हिज सारो इज टू डीप फॉर टीयर्स. निगेटिव्ह सेंटेन्स झालं, हिज सारो इज सो डीप दॅट इट कॅन नॉट बी एक्सप्रेस इन टीयर्स, की जे टीयर्समध्ये एक्सप्रेस केलं जाऊ शकत नाही. म्हणजे या पद्धतीने हे वाक्य आपण निगेटिव्ह करू शकतो. अजून एक एक्झाम्पल बघूया. अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, माय हार्ट वॉज टू फुल ऑफ वर्ड्स. आलं लक्षात. मग इथं ऑफ वर्ड्स हा नाऊन आला, फॉर वर्ड्स पाहिजे या ठिकाणी, फुल फॉर वर्ड्स असं पाहिजे. आलं लक्षात. मग या ठिकाणी नियमाप्रमाणे फॉर आणि नाऊन आल्यामुळे ते वाक्य निगेटिव्ह करताना बघा, माय हार्ट वॉज सो फुल दॅट आय कुड नॉट अटर अ वर्ड्स. कुड नॉट का, तर टू बीचा फॉर्म वॉज आहे म्हणून कुड नॉट, इथं इज होता म्हणून कॅन नॉट. ओके. हा नियम आता सिंपल नियम आहे आपला, तो पाठ व्हायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की ज्यावेळेस अफर्मेटिव्ह निगेटिव्ह करताना जर टूची वाक्य असे चॅलेंजिंग आली तर आपल्याला ती सोडवता यायला पाहिजे. म्हणजे हा पण मार्ग आपल्याला माहीत पाहिजे. आपल्याला कोणत्याही मार्गाने म्हणजे कसंही एक्झाम्पल आलं तर ते आपल्याला सोडवता यायला पाहिजे. पुढचा एक नियम आहे बघा,
इफ द ॲडजेक्टिव्ह इज यूज आफ्टर द टू नंतर जर ॲडजेक्टिव्ह आला देन त्यावेळेस एक्स्ट्रीमली किंवा ओव्हर इज यूज इन प्लेस ऑफ टू, तर त्याची जागा टूची जी जागा आहे ती एक्स्ट्रीमली किंवा ओव्हर हा शब्द घेतो आणि वाक्य आपल्याला निगेटिव्ह करता येतं. मग नियम कसा आहे ते एक्झाम्पल मधून समजूया. म्हणजे याचा अर्थ असा झाला की त्या ठिकाणी आपण सो न वापरता एक्स्ट्रीमली किंवा ओव्हर हे शब्द वापरून सुद्धा वाक्य निगेटिव्ह करू शकतो. आलं एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल समजून घेतल्यानंतर तुम्हाला कळेल. ही इज टू इगर फॉर प्रेज. आलं लक्षात. मग या वाक्यामध्ये हे वाक्य आपल्याला निगेटिव्ह करायचं असलं तर या ठिकाणी टूच्या ऐवजी सो आपण टाकतो, पण इथं मी ओव्हर टाकला. ही इज ओव्हर इगर फॉर प्रेज. आलं लक्षात. मग ॲडजेक्टिव्ह काय आहे तर प्रेज ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणून आपण इथं लिहिलं बघा इफ द ॲडजेक्टिव्ह यूज आफ्टर द टू. मग टू नंतर ॲडजेक्टिव्ह वापरलेला आहे. आलं लक्षात. तर प्रेज वापरलेला आहे. मग ही इज ओव्हर इगर फॉर प्रेज. म्हणजे या पद्धतीने पण आपण ओव्हर वापरून वाक्य निगेटिव्ह करू शकतो. अजून एक एक्झाम्पल्स आहे. द वेदर वॉज टू कोल्ड. अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. निगेटिव्ह झालं द वेदर वॉज एक्स्ट्रीमली कोल्ड. म्हणजे या ठिकाणी सो कोल्ड न लिहिता आपण एक्स्ट्रीमली कोल्ड लिहिलं. दॅट टाइम ऑल्सो वाक्य द सेंटेन्स बिकम अ निगेटिव्ह. हे सेंटेन्स पण निगेटिव्ह झालं. म्हणजे आज काय झालं की आपण इंटरचेंज ऑफ सेंटेन्समध्ये निगेटिव्ह करण्याचे जे 7-8 मार्ग आहेत त्याच्यामधला पहिला मार्ग आपण शिकलो की टूच्या वाक्यामध्ये सो दॅट नॉट वापरून वाक्य कशा पद्धतीने निगेटिव्ह करता येतं हे आपण शिकलो. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले जे प्रकार आहेत ते आपण संपवणार आहेत. ओके, ठीक आहे.